नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीला कपाटात काहीही सापडत नाही. म्हणूनच ती सोफ्याजवळ आणि सगळीकडे जाऊन शोधू लागते. तर पारितोष हा समोरच्या ड्रॉवर्समध्ये सगळं काही चेक करत असतो. भूमी म्हणत असते की नेमकं कुठे असेल ती डायरी, आणि तोच विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असताना रागिनी पडद्याच्या बाहेरून येऊ लागते आणि विचार करते की आत्ता मला इथून सटकलं पाहिजे, भूमीचं लक्ष नाही. तोपर्यंत आता भूमी ही सोफ्यावर शोधत असताना रागिनी पटापट तिथून बाहेर पडते आणि धावत 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 आता टुमटुम करतच दरवाजाच्या बाहेर निघून जाते. आणि त्याच वेळेला ती तिथून पसार होऊन जाते आणि भूमीला असं काहीतरी वाटतं की कोणीतरी इथून गेलं. म्हणून भूमी मागे वळून बघते आणि तिला असं वाटतं की कोणी आता इथून बाहेर निघून गेलंय का. म्हणूनच ती आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. दरवाजातून बाहेर जात असते. तेवढ्यात पारितोष भूमीला आवाज देतो आणि म्हणतो की भूमी 1 मिनिट. आणि मग भूमी म्हणते, काय झालं पारितोष? तेव्हा मग तो म्हणतो की काही सापडलंय का तुला? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच सापडलेलं नाही. पारितोष म्हणतो की नक्की कुठे असेल ती डायरी? असा विचार ते लोक करू लागतात आणि भूमी पुन्हा बाहेर बघत असते. तेवढ्यातच आता इथे रागिनी धावत धावत येते आणि ती स्वतःच्या गाडीचा लॉक उघडून त्याच्यामध्ये बसते आणि खूप घाबरलेली असते. आणि अभिषेकचा तिला तेवढ्यातच कॉल येतो आणि ती म्हणते की बोल अभिजित, काय झालं? तेव्हा ती म्हणते की हो हो हो, बाहेर पडले आहे मी प्रधानांच्या बंगलाच्या बाहेर. आता मी इथून निसटली, कशीबशी निसटली आहे. चल, आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुला आता काही सांगू शकत नाही, कारण पोलीस इथे येऊन पोहोचलेले आहेत. मी निघते आणि वाटेत आपण भेटून बोलूयात, असं म्हणून ती आता निघालेली असते. भूमी आता ड्रॉवर वगैरे सगळं काही चेक करत असते. त्यांचा टीव्ही नीट, तिथे काही फाईल्स ठेवल्यात, त्यात काही लिहिलंय का, ते सगळं काही तपासत असते. परंतु तिला तिथे काहीही दिसत नाही. त्यानंतर आता इथे भूमी घाबरलेली असते. कुठे काही सापडत नाही, याचा अर्थ नेमकं हातातून काही निसटून तर गेलेलं नाही ना, असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. आणि ती आता खूप संतापलेली असते. सगळीकडे शोधते परंतु तिला काहीच सापडत नाही. त्यानंतर आता इथे पोलीस म्हणजेच जे गायकवाड असतात ते येतात आणि पारितोष देखील समोरून येतो. आता पारितोषला भूमी विचारते की काही सापडलं का? तेव्हा तो नाही असं म्हणतो. नंतर मग गायकवाड देखील म्हणतात की भूमी मॅडम, आता या घरामध्ये संशयास्पद असं काही सापडलेलं नाही. ती डायरी देखील सापडलेली नाहीये. मग आता इथे पारितोष म्हणतो की कदाचित ती डायरी त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये वगैरे ठेवली असेल, तर तिथे आपल्याला सापडण्याची शक्यता आहे. तेव्हा भूमी म्हणते की परंतु अशी पर्सनल डायरी ही क्लिनिकमध्ये कोण ठेवेल? आणि जरी क्लिनिकमध्ये ती ठेवली तरीही कदाचित ती सगळ्या रूमची, म्हणजेच त्या क्लिनिकची साफसफाई वगैरे करत असताना ती डायरी जर कोणी रद्दीत टाकून दिली असेल तर. कारण असं म्हणतात ना की शेवटच्या, म्हणजे जे माणूस जातं त्याच्या आठवणी ठेवू नयेत, म्हणूनच हे सगळं केलं असेल तर. त्याच वेळेला आता इथे लगेच पोलीस म्हणजेच गायकवाड म्हणू लागतात की तशीही शक्यता आहे, परंतु आत्ताला आपल्याला हवा असा काहीही ठोस पुरावा सापडलेला नाही. म्हणून आपल्याला सुरुवातीला तर क्लिनिकला बघावं लागेल आणि त्यानंतरच काही ते ठरवावं लागेल, असं म्हणून आता सगळेजण तिथून बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर आता भूमीचं काहीतरी स्ट्राईक होतं की सोफ्याजवळ काहीतरी होतं. म्हणूनच आता सगळ्याजणांना ती गाडीत बसल्यानंतर पुन्हा उतरवते आणि म्हणते की 1 मिनिट, दरवाजा लॉक करू नका. आणि भूमी पुन्हा आता आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती त्या सोफ्याजवळून तो सोफा बाजूला करते आणि त्याच वेळेला तिथे तिला डायरी पडलेली सापडते. आता डायरी ती हातात घेऊन बाहेर येते आणि म्हणते की सर, हे बघा, ही डायरी सापडलेली आहे, याच्यात काय आहे का म्हणून तुम्ही प्लीज बघाल का? त्याच वेळेला आता गायकवाड म्हणतात की भूमी मॅडम, परंतु तुम्हाला कसं माहिती की डायरी इकडे होती ते? मग आता भूमी म्हणते की ॲक्च्युली सर, मगाशी मी इथे बाहेरच चेक करत होते, त्याच वेळेला मला असं काहीतरी वाटलं की मला कुठेतरी नजरेच काहीतरी दिसलं आणि तेव्हा मी बघितलं नाही, परंतु जेव्हा दरवाजाच्या बाहेर पडले तेव्हा मला ते स्ट्राईक झालं. नेमकं काय आहे प्लीज बघा ना. तेव्हा मग आता गायकवाड ती डायरी बघतात आणि म्हणतात की हो, हीच आहे ती डायरी जी आपण शोधत होतो. आता हे ऐकून भूमीच्या जीवात जीव येतो. गायकवाड आता त्या डायरीमधलं वाचू लागतात आणि कोणालाही काहीही बोलत नाहीत. सुरुवातीला ते शांत असतात. नंतर गायकवाड म्हणतात की भूमी मॅडम, तुम्ही जे काही शोधत होतात तीच ही डायरी आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की प्लीज गायकवाड सर, नेमकं काय आहे त्या डायरीमध्ये, प्लीज सांगाल का तुम्ही, असं म्हणून ते सांगण्यास सांगत असतात. त्याच वेळेला आता गायकवाड हे पुढे वाचत चाललेले असतात. भूमी म्हणते की प्लीज सर, आम्हाला ऐकू येईल असं तुम्ही वाचाल का? तेव्हा मग ते वाचतात की हो, आज मी डॉक्टर प्रधान भरपूर मोठ्या मोठ्या केस ट्रीटमेंट हँडल केला, अगदी सक्सेसफुली. परंतु एक केस, मिस्टर जनार्दन महाजन यांच्या मुलाची केस, आकाश महाजन, याची केस मी सॉल्व्ह करू शकलो नाही. कारण तो एका ॲक्सिडेंटनंतर त्याचे वडील अपघातात गेले, परंतु त्याची मानसिक अवस्था बिघडली आणि त्याला मी व्यवस्थित बरा पण करत आलो होतो. परंतु माझी केस अचानक एका दुसऱ्या डॉक्टरकडे दिली गेली आणि त्याचे सगळे मेडिकेशन्स बदलले आणि परिणाम त्याच्यावरती उलटाच परिणाम होऊ लागला होता. आणि त्याची जी केस काही मी व्यवस्थित कव्हर करत आणलेली, ती केस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन माझ्याकडून बंद करण्यात आली आणि ती केस दुसऱ्या डॉक्टरकडे देण्यात आली.
आणि त्या डॉक्टरने ती केस पूर्णपणे बदलूनच टाकली. म्हणजे आणखीनच पेशंटची अवस्था कशी वाईट होईल हे सगळं बघण्यात आलं होतं. आणि आयुष्यभर मला या गोष्टीची फार खंत राहील, की मी आकाश महाजन यांना बरा करू शकलेलो नाही. कारण इतकी मोठी केस मी हातात घेऊनही माझ्याकडून तसं काही घडू शकलं नाही. म्हणजे माझ्याकडून ती केस काढून घेण्यात आली, परंतु तरीही त्याला मी काही करू शकलो नाही. माझा नाईलाज होता. त्यामुळे मला खूप त्रास होत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे असं म्हटल्यावर भूमी म्हणते, की "सर बोला ना, कुठल्या व्यक्तीचं नाव? काय नाव आहे? वाचा ना प्लीज." त्याच वेळेला मग आता इथे गायकवाड ते पेपर वाचण्यासाठी आतुर असतात, परंतु त्या पेपरचा जो काही तुकडा असतो तेवढा नावाचा, तो काढून टाकलेला असतो. आता इथे भूमी म्हणत असते, की "काय सर, कोणाचं नाव आहे? प्लीज सांगा ना. ती व्यक्ती काढून घेणारी केस कोण होती?" तेव्हा मग आता तिला ते पेपर्स दाखवतात आणि म्हणतात, की "गायकवाड सर, हे बघा, एवढाच जो पेपरचा तुकडा आहे ना, तो काढून टाकला आहे नावाचा." हे ऐकल्यावर आता भूमीला धक्का बसतो आणि मग आता इथे लगेच भूमी म्हणते, की "सर, याचा अर्थ इथे आपल्या अगोदर कोणीतरी येऊन गेलं होतं. हे सगळं करणं आणि हे डायरी अशीच हॉलमध्ये पडलेली भेटणं, याचा अर्थ नक्कीच काहीतरी कोणीतरी करून गेलंय." तेव्हा मग आता गायकवाड त्यांना सूचना देतात, की "जा, जा. लवकर आसपास कोणी काही संशयास्पद आढळतंय का ते बघा." म्हणून आता हवालदार हे बाहेर जाऊन सगळे चेक करतात. परंतु हवालदार येऊन पुन्हा सांगतात, की "नाही सर, बाहेर कोणीही संशयास्पद सापडलेलं नाही. आसपास कोणीही नाहीये." असं म्हटल्यावर भूमी आता संतापते. भूमी म्हणते, की "असंच होतं. हे असंच होतं. हातातोंडाशी आलेला घास असाच निसटून जातो. आपण पुराव्यापर्यंत पोहोचतो, परंतु पुरावा हा तसाच काढून घेतला जातो. कित्येक वेळा अशाच गोष्टी घडत आहेत." तेव्हा मात्र आता आकाशला तिथे नसतो, परंतु गायकवाड सर तिला धीर देत म्हणतात, की "हे बघा, भूमी काही काळजी करू नका. ही मी केस व्यवस्थित हँडल करणार आणि हे जे कोणी काही केलंय ते मी व्यवस्थित शोधून काढणार." असं ते तिला म्हणतात. तर आपल्याला हा तर पुरावा सापडलाय. हे नाव कोणाचं आहे ते पण आपण शोधून काढूयाच. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही खूप थकलेली असते आणि तेव्हा मग अभिजित तिला विचारतो, की "अगं आई, मला हे कळत नाहीये, की तू तिथून कशी निसटली? म्हणजे नेमकं काय झालं? तेव्हा मग तू घाबरलीस कशाला?" तेव्हा आता तो म्हणतो, की "आई, आपण इथे कशाला बोलतोय? चल आपण घरी जाऊन बोलूया ना." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही रे, आपण अजिबात घरी जायचं नाही. अरे, तिकडे ना आता ती भूमी, ती बया घरात बसलीये. चुकूनही तिला कुठल्याही प्रकारचा सुगावा मला लागून द्यायचे नाही. तिचे कान अगदी तीक्ष्ण आहेत. म्हणूनच काही झालं तरीही आपण तिला कुठल्याही प्रकारचा सुगावा लागून द्यायचा नाही. अरे, तुला माहिती का त्या बाईने काय केलं ते? अरे, तिथे पोलिसांना घेऊन आली होती. मला अशी टिप मिळाली होती हवालदाराकडून, की एका तासाभरामध्ये सगळेजण पोलिसांची टीम येते. परंतु मेले पुढच्या 10 मिनिटातच तिथे हजर राहिले." तेव्हा मग अभिजित म्हणतो, की "आई, अगं मग तू अडकलीस का? तिथे काय झालं?" तेव्हा ती म्हणते, की "अरे बाबा, अडकता-अडकता वाचले. मी दरवाजातून बाहेर पडायला आणि ते दोघं सगळेजण दरवाजात यायला. अरे कसंबसं स्वतःला सावरलं आणि कसंबसं तिथून लपून-छपून बाहेर पडले. अरे परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक खूप मोठं गोष्ट चुकीची घडली." आणि मग तो म्हणतो, की "काय? काय झालं होतं?" तेव्हा रागिनी म्हणते, की "अरे माझी जी डायरी होती ना, म्हणजेच त्या प्रधानने माझ्याबद्दल त्या डायरीत लिहून ठेवलं होतं, की मीच ती केस जी आकाशची होती ती केस दुसऱ्या डॉक्टरला दिली आणि ते सगळं लिहिलं होतं." त्याच वेळेला मग आता अभिजित म्हणतो, की "आई, मग आता ती डायरी तू आणलीस ना तुझ्यासोबत?" तेव्हा मग रागिनी म्हणते, की "नाही ना रे, तोच तर मोठा प्रॉब्लेम झाला. अरे, ते सगळेजण ती डायरी शोधत होते आणि तेवढ्यातच मी ती डायरी घेऊन निसटत होते, बाहेर पडत होते. तेवढ्यातच मला त्या स्टूलचा धक्का लागला आणि तो जी डायरी होती ती तिथेच पडली." तेव्हा मग अभिजित म्हणतो, की "आता काय?" तेव्हा ती म्हणते, की "घाबरण्याची गरज नाहीये, कारण त्या डायरीचा तेवढा जो तुकडा होता माझ्या नावाचा, तो मी फाडून टाकला आणि फेकून दिला. म्हणूनच माझ्यापर्यंत येण्याची काही शक्यता नाही." तेव्हा मग अभिजित म्हणतो, की "बस, बस झालं. बरं केलंस तू, नाहीतर तुझ्यापर्यंत तो येऊन फास लटकला असता. तू सध्या तरी स्वतःची बचाव करून घेतला आहेस, हे नक्की." तेव्हा रागिनी म्हणते, की "हो, सध्या तरी मी स्वतःला या सगळ्यातून वाचवलं आहे." तेव्हा मग आता इथे तो म्हणतो, की "आई, अगं तिकडे ती भूमी अशी करते आणि इकडे हा आकाश असा करतो." तेव्हा रागिनी म्हणते, की "मग आकाशचं काय आता? त्याचं काय चालू झालेलं आहे?" तेव्हा आता अभिजित सांगू लागतो, की "अगं आई, आकाश ना, अगं त्या वॉचमनला भेटला ना, आपला पूर्वीचा वॉचमन त्याला भेटला. तो आकाशच्या गाडीत बसला आणि त्यानंतर गाडीत त्याने काहीतरी पेनड्राईव्ह त्याला दिलं आणि तो गाडीतून उतरून बाहेर निघून गेला. नंतर आकाश गाडीमध्येच बसला होता आणि त्याने स्वतःचा लॅपटॉप ओपन केला. मी कसंबसं लपून-छपून ते सगळं पाहिलं. अरे आकाश कुठं पेनड्राईव्ह होता ते त्या दिवशी 2 डिसेंबरला भूमीला आपण किडनॅप केलं होतं ना, त्या किडनॅपिंगचा व्हिडिओ फुटेज तो बघत होता." हे ऐकल्यावर आता रागिनीला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते, की "काय? काय बोलतोस अरे अभिजित तू?" तेव्हा अभिजित म्हणतो, की "हो, अगं आई, खरं बोलतोय मी. ते सीसीटीव्ही फुटेज आकाशच्या हाती लागलेलं आहे आणि ते आता बघितलं होतं. त्याला तो आपला माणूस दिसला." तेव्हा मग रागिनी म्हणते, की "म्हणजे कोण दिसलं त्याला?" तेव्हा मग आता तो म्हणतो, की "अगं व्यंकट दिसला म्हणा. त्याने सगळा प्रॉब्लेम झाला." तेव्हा आता रागिनी म्हणते, की "काय?"
त्या फुटेजमधून आकाशने त्या व्यंकटला पाहिलं, झालं. सगळा गेम फिनिश. आता तो आकाश काय करणार, तर त्या व्यंकटचा पाठलाग करणार आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करणार आणि त्याने जर आपलं नाव घेतलं तर मग आपण पण संपलो. तेव्हा रागिनी म्हणते की काय आहे, एक पीळ बसतोय आणि त्यातून सुटण्याच्या आत दुसराच पीळ बसला. अशी सगळी आपली अवस्था आजची होऊन बसली. काय करायचं खरंच कळत नाहीये. आता रागिनी आणि अभिजित दोघंजणही खूप टेन्शनमध्ये असतात. पुढे काय करावं हे त्यांना काहीही सुचत नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आता इथे गायकवाड सरांकडे आलेला असतो आणि गायकवाड आल्याबरोबर म्हणतात की "अरे आकाश महाजन, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तुम्ही इथे कसे काय?" तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "ॲक्च्युली सर, तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं म्हणून मी इथे आलो." तेव्हा मग आता गायकवाड म्हणतात की "बोला, काय झालं आहे?" तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "सर, ॲक्च्युली मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली होती. जाणीवपूर्वक अगदी. कारण त्या दिवशी मला असं वाटलं की ते तितकं सीरियस नसेल. परंतु आता मला असं वाटतंय की ते सगळं तुमच्याशी शेअर केलं पाहिजे." गायकवाड सर, ॲक्च्युली भूमीचं किडनॅपिंग झालं होतं 2 डिसेंबरला आणि जिथे किडनॅपिंग झालं ना, ती व्हिडिओ फुटेज मी मिळवलेली आहे आणि मला असं खात्री आहे की तुमची मला मदत घ्यावी लागेल आणि जर तुम्ही मला मदत केली तर खरंच खूप चांगलं होईल. कारण ती व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहे आणि जो तो माणूस आहे, तो माणूस हा तुम्ही शोधू शकाल का? एवढंच मला विचारायचं होतं आणि त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे आलो होतो. त्याच वेळेला आता इथे लगेच ते म्हणायला लागतात की "हो, काळजी करू नका. तो माणूस आपण शोधून काढू. आपले सोर्सेस आहेत त्याच्या मदतीने त्या माणसाला आपल्याला नक्की शोधता येईल." त्याच वेळेला आता आकाश म्हणू लागतो की "मलाही कळलं नाही की नेमकं हे भूमीच्या बाबतीत असं काय होतंय." तेव्हा आता इथे गायकवाडला प्रश्न पडतो की तिकडे भूमीचं पण शोधाशोध चालू आहे आणि इकडे आकाशची देखील. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "काय झालं सर? तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता ना? म्हणजे तुमच्या टीमच्या साहाय्याने त्या व्यक्तीपर्यंत शोधायला मदत होऊ शकते ना? म्हणूनच मी बघा हे पेनड्राईव्ह आणलं आहे. त्याच्यामध्ये CCTV फुटेज आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत अगदी नक्कीच पोहोचू शकता. आणि खरंच सर, तुमची जर या बाबतीत मला मदत झाली तर खरंच खूप चांगलं होईल." आणि नेमकं भूमीचं किडनॅपिंग बघायला करायला कोण आलं होतं ते सगळा चेहरा याच्यात आहे. शिवाय ती गाडी जंगलापर्यंत कशाप्रकारे नेण्यात आली होती ते सगळं या फुटेजमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही हे बघाल तर खूप चांगलं होईल. तेव्हा गायकवाड म्हणतात की "हो, नक्कीच मी हे सगळं बघेन. काळजी करू नका." त्याच वेळेला आता आकाश हा थँक बोलून निघून जातो आणि गायकवाड विचार करत असतात की खरंच एका बाजूला बहुरा बायको दोघांच्याही मागे लागलेली आहात. ती व्यक्ती एकच आहे, परंतु दोघांना एकमेकांबद्दल काहीही कल्पना नाही. दोघंही एकाच व्यक्तीचा पाठलाग करतात. परंतु लवकरच तुम्हा दोघांना मी योग्य दिशा दाखवेन आणि ही व्यक्ती खरी कोण आहे ते दोघांच्याही समोर मी आणेन. अशा प्रकारे गायकवाडांना भूमी आणि आकाश या दोघांचाही प्रेमाचा हेवा वाटत असतो. तर इथे भूमी ही मॉपने आपली फरशी पुसत असते. तेवढ्यातच आकाश येतो. आकाश म्हणतो की "भूमी, अगं हे सगळं काय चालू आहे?" तेव्हा भूमी म्हणते की "आकाश, काय चालू आहे म्हणजे फरशी पुसत आहे मी." तेव्हा मग आकाश म्हणतो की "भूमी, हे सगळं करण्याची तुला काय गरज आहे? अगं तू फरशी वगैरे का पुसतेस? तुला कळतंय का काही? तू इथे बस." भूमी म्हणते की "आकाश, अरे मला चक्करसारखं व्हायला लागलंय. मी घरची सून आहे तर मला माझी कामं केलीच पाहिजेत ना." तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी, हे बघ, असं काही नाहीये, असं काही बोलत बसू नकोस." तेव्हा तिला जरासं चक्करसारखं होत असतं. आकाशला ती म्हणते की "प्लीज मला जरा पाणी आणशील का?" आकाश म्हणतो की "बस, मी तुला पाणी आणून देतो." आणि त्याच वेळेला ती म्हणते की "माझे हात जरा खराब आहेत, त्याच्यामुळे तू आता पाणी दे." तेव्हा मग आकाशच भूमीला पाणी पाजत असतो. रागिनी हे सगळं बघते आणि हे पाहून तिला अगदी आश्चर्य वाटत असतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे आणि भूमी सिंपती मिळवण्यासाठी हे सगळं करते का, हे तिला आता कळत असतं. त्यानंतर आता इथे आकाश म्हणत असतो की "भूमी, आता मला सांग, ही फरशी वगैरे तू कशाला पुसत आहेस? अगं तुझी तब्येत कशी आहे? त्यात तू नाजूक अवस्थेत आहेत आणि हे सगळं करण्याची काय गरज आहे?" तेव्हा भूमी म्हणते की "आकाश, अरे बाबा, मी घरची सून आहे ना, तर मग घरच्या सुनेने ही सगळी कामं केलीच केली पाहिजेत ना. नाहीतर मग प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तसंही हे सगळं माझ्या बाळाच्या नावावर येतं. त्यामुळे माझ्या बाळाच्यासाठी तरी मला ही सगळी कामं केलीच पाहिजेत ना." तेव्हा मग आता हे सगळं बोलत असताना रागिनी ऐकते आणि तिला कळतं की ह्या बाईने काहीतरी नवीन नाटकं उद्भवलेली आहेत. तेव्हा आता आकाश म्हणतो की "असं कोणी सांगितलेलं आहे तुला की तू घरची सून आहेस म्हणून तुने हे कामं केलीच पाहिजेत? आणि मला सांग, घरातली कोणती सून अशी लादी पुसत असते?" तेव्हा तो म्हणते की "कोणी नाही पुसत, परंतु आकाश मला पुसावी लागते ना, कारण तसे मला आदेश मिळालेले आहेत." तेव्हा आकाश म्हणतो की "तू काही उगाचच बोलू नकोस. मला सांग, पहिले एक गोष्ट सांग की तुला ही फरशी वगैरे पुसण्यास कोणी सांगितले? ते मला तू आधी सांग." असं आकाश आता भूमीला विचारत असतो आणि दटावत असतो. भूमीला काय बोलावं ते काहीही सुचत नसतं. आता आकाश म्हणतो की "भूमी, मला प्लीज तू सांगशील का, हे सगळं तुला कोणी करायला सांगत आहे?" तेव्हा मग आता हे सगळं रागिनी उभं राहून ऐकतच असते. भूमी म्हणते की "पौर्णिमा पौर्णिमा आणि तुझी आई दोघींनीही मला हे सगळं करायला सांगितलं." आता रागिनीला मात्र खूप चीड येत असते. रागिनी हे सगळं ऐकते आणि म्हणते की "भूमी, अगं हे काय बोलतेस काय तू? मी तुला कधी सांगितलेलं होतं फरशी वगैरे पुसायला?
"अगं उगीचच काही बोलू नकोस. अगं किती खोटारडी बाई आहेस तू. किती खोटं बोलशील. अगं काहीतरी त्याला तारतम्य असू दे. किती खोटं बोलशील. मी कुठे तुला सांगितलं होतं की लादी पुस वगैरे?" तेव्हा मग आता इथे भूमी म्हणते की "तुम्हीच सांगितलं होतं मला. मला माहीत आहे आकाशसमोर तुम्ही कधीही स्वतः खरं तुमचा चेहरा दाखवणार आहात का? आत्तापर्यंत तुम्ही कधी दाखवलंय का? जे आता दाखवाल?" तेव्हा मग आता रागिनी म्हणते की "आकाश, अरे प्लीज." तेव्हा मग आकाश म्हणतो की "आई, मला सांग की तुम्ही भूमीला फरशी पुसायला सांगितली का?" तेव्हा रागिनी म्हणते की "आकाश, अरे मला माहिती आहे ना तिची अवस्था काय आहे. मग मी तिला फरशी वगैरे पुसायला कशी काय सांगू शकते?" आजी आणि सगळेजण गोळा होतात. तेव्हा भूमी म्हणते की "आत्या, मला माहीतच होतं. तुम्ही कधीही स्वतःचा गुन्हा सिद्ध करू देणारच नाही किंवा तुम्ही तुमची चुकी कधीही कबूल केलेली आहे का? आजपर्यंत पुराव्यांशिवाय मी बोलत होते. परंतु जाऊ दे आकाश, मला नको आहे ना, मला हीच भांडणं नको आहेत. म्हणून मी आपली गपचूप फरशी पुसते. मला काहीच करायचं नाही." तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी, हे बघ तू शांत हो. हे काहीच करण्याची गरज नाही आहे तुला." तेवढ्यातच आता "एक्सक्यूज मी मिस्टर" असं बोलतच एक वकील आतमध्ये येतो. आणि मग आकाश म्हणतो की "तुम्ही कोण आहात?" तेव्हा मग तो वकील म्हणतो की "मी मिसेस भूमी महाजन यांचा वकील आहे आणि त्यांच्या घटस्फोटाचे जे काही कारवाई चालू असेल ना, त्यांच्या बाबतीत मी त्यांचे पेपर्स वगैरे घेऊन आलेलो आहे." असं म्हणून आता त्याने तिला समोरच उभा आलेला असतो आणि तिची ही जी काही अवस्था आहे ते पाहून तो म्हणतो की "मला तर इथे वेगळं चित्र पाहायला मिळतंय. मला तर ऐकण्यात वेगळं आलं होतं, परंतु आता इथलं चित्र जे काय आहे ते पूर्णपणे वेगळंच आहे. भूमी महाजन, तुम्हाला इथे असं गरोदर असताना ही कामं करावी लागतात." तेव्हा मग आता इथे रागिणी म्हणते की "नाही, नाही, असं काहीच नाहीये. अहो, ही खोटं बोलते. हिला कोणी कामं करायला सांगितलेली? कोणीही कामं करायला सांगितलेली नाहीयेत. उगीचच काहीतरी बोलत आहे ती." तेव्हा मग आता रागिणी म्हणते की "आकाश, मला माहीतच होतं, या कधीही स्वतःची चुकी कबूलच करणार नाहीत तर. म्हणूनच प्रत्येक वेळेला माझ्याकडे पुरावा नसतो, परंतु या वेळेला माझ्याजवळ पुरावा आहे. यावेळेला मी हे सिद्ध करून दाखवू शकते की हे सगळं जे काही केले ते तुझ्या आईने आणि या पौर्णिमाने मिळून केलेलं आहे." तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "भूमी, काय पुरावा आहे तुझ्याकडे?" आता पुरावा म्हटल्यावर रागिणीची चांगलीच पळताभुई थोडी होते. आता भूमी म्हणते की "हो आकाश, मी तुला पुरावा दाखवते की या बाईने आणि या पौर्णिमानेच मला सांगितलं होतं." त्याच वेळेला आता भूमी ही स्वतःचा फोन घेण्यासाठी म्हणून जाते आणि रागिणीकडे बघत असते. आता घाबरलेली रागिणीला बघण्यासाठी भूमीला फारच मजा येत असते आणि रागिणीचा जो काही चेहरा पडलेला असतो तो पाहून भूमीला तर फारच मजा वाटत असते आणि भूमी त्या सगळ्या रागिणीचा आनंद घेत असते जी घाबरलेली असते. आता भूमी म्हणते की "आकाश, हे बघ, हे ऐक तू, म्हणजे तुझा विश्वास बसेल की हे सगळं कोणी केलंय ते." आणि म्हणूनच आता इथे रागिनी घाबरते की हिने कसलं व्हिडिओ वगैरे केलंय की काय. म्हणून आता भूमी हे आकाशला ते दाखवते आणि त्याच्यामधला जो आवाज येतो तो पौर्णिमाचा असतो की "काय, तुला घरची सून होण्याची फारच हौस आहे ना? आणि घरची सून आहेस ना, तर मग घरातली सगळी कामं करावी लागतील आणि तुझी तीच लायकी आहे. तुला आम्ही कामाची मोलकरीण बनून या घरात ठेवून घेऊ." आता हे जे रेकॉर्डिंग असतं ते पौर्णिमाने म्हणालेली असते आणि पौर्णिमाने ते म्हटल्याबरोबर भूमीने लगेच ते रेकॉर्डही करून ठेवलेलं असतं. तेव्हा मग आता इथे हे सगळं होत असताना आकाशचा भूमीवर विश्वास बसतोच. मग पौर्णिमा म्हणते की "हे खोटं आहे. आकाश भाऊजी, हा आवाज माझा नाही आहे. हा आवाज मी सांगते की माझा नाहीच आहे. हा आवाज ना हिने एआयच्या मदतीने वगैरे करून घेतलाय. माझा नाहीच आहे." तेव्हा मग आता इथे ते वकील म्हणतात की "हे बघा मॅडम, हा तर मला आता ऐकताना वाटतोय की तुमचाच आवाज आहे. हे एआयच्या वगैरे मदतीने आहे की कशाच्या मदतीने हे तर शोधून काढता येईलच आपल्याला. परंतु हे नक्की आहे की तुम्हीच या सगळ्यामध्ये अडकलेला आहात. कारण हा आवाज हा तुमचाच आहे असं प्रथमदर्शनी आम्हाला दिसतंय. म्हणूनच तुम्ही जे काही करताय ते खोटं बोलताय आणि भूमी महाजन याच खरं बोलताय हे यातून सिद्ध होतंय." आता आकाशलाही बोलायला काहीच पॉईंट उरलेला नसतो. कारण हे सगळं करणारी रागिनी आणि पौर्णिमा आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की "बघितलंस ना आकाश, आता तुझा तरी विश्वास बसला का? हे सगळं तुझी आई करायला करतीये." तेव्हा मग आता रागिनी म्हणते की "एक मिनिट भूमी, या सगळ्यामध्ये माझा काय संबंध आहे? म्हणजे हे तर पौर्णिमा बोलली ना, मग मी असं बोलली असं कसं बोलू शकतेस तू?" त्यावेळेला आता इथे रागिनीला भूमी म्हणते की "हो, पौर्णिमा हे सगळं बोलली कबूल, परंतु तुम्हीही तिकडेच तर उभ्या होतात. तुम्ही तिला काही बोलला नाहीत आणि तुम्ही मूग गिळून गप्प उभा होतात. फक्त पौर्णिमा जे काही बोलते ते तुम्ही ऐकत होतात. याचा अर्थ असाच आहे ना, की तुम्हालाही या सगळ्याला संमतीच द्यायची होती. तुम्ही तिला अडवू शकत होतात, बोलू शकत होतात, की "पौर्णिमा, भूमीला असं काही बोलू नकोस. ती गरोदर आहे किंवा या घरची सून आहे." अशा काही गोष्टी तुम्ही तिला समजावू शकत होतात, परंतु तुम्ही तसं काहीही केलं नाही. याचा अर्थ असाच झाला ना, की तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाहीये. म्हणजे ती जे काही करते त्याबद्दल तुमची संमतीच आहे आणि खरं तर तुमच्याच मदतीने ती हे सगळं करते हे तर आता आपल्या सगळ्यांसमोर सिद्ध तर झालंच आहे, असं भूमी म्हणते आणि त्याच वेळेला आता रागिणीला पुढे काहीही बोलता येत नसतं. ती आता गप्प उभी असते.
त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमीने सगळ्यांसमोर रागिनीला आणि पौर्णिमाला खोटं पाडलेलं असतं. तेव्हा आता ॲडव्होकेट म्हणत असतात की हे बघा, आम्हाला आता असंच दिसतंय की गरोदर असूनही या भूमी मॅडमवर घरातली कामं करण्याची वेळ आली आहे. त्यांना इतका त्रास होत आहे तरीही त्यांना ह्या घरातली कामं करावी लागतात आणि गरोदरपणात बाईला त्रास देणं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सची केस झालेली आहे. त्याच्यामुळे या ज्या घराला आहे त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अडकवता येईल आणि ज्या लेडीज आहेत या दोघी त्यांना त्रास देत आहेत हे सगळं आता मी सिद्ध केलं आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर रागिनी घाबरते. रागिनी म्हणते की जर घरातल्या किल्ल्या माझ्याजवळ असतील आणि आमच्या सगळ्यांवर असले आरोप लागणार असतील तर मात्र या घरातल्या किल्ल्या ज्या आहेत तिजोरीच्या त्या मी भूमी तुझ्या हातात देते, घे. असं म्हणून आता रागिनी तिच्या हातामध्ये त्या किल्ल्या देते आणि भूमीने अशा प्रकारे चॅलेंज जिंकूनच त्या किल्ल्या मिळवून दाखवलेल्या असतात. आणि भूमी म्हणते की रागिनी आत्या, शेवटी मी या किल्ल्या मिळवून दाखवल्याच. शेवटी ज्या माझ्या किल्ल्या होत्या त्या माझ्यापर्यंत आल्याच. मी तुम्हाला सांगितलं होतं की काही करून मी ह्या किल्ल्या मिळवून दाखवेन आणि मी त्या किल्ल्या मिळवून दाखवल्याच आहेत. आता काही झालं तरीही तुम्ही माझ्यापासून या किल्ल्या हिरावून घेऊ शकत नाही. आणि काय रागिनी पटवर्धन, तुम्हाला काय वाटलं की गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो का? तर नाही, गेम आम्हालाही खेळता येत असतो आणि तोही चांगल्या प्रकारे मी उलटवून लावलेला आहे. तुमचा हा जो काही चेहरा आहे ना, तो चेहरा अशाच एका दिवशी मी आकाशसमोर नक्की आणणार आणि हे तुमचं जे काही बाकीचं रूप आहे ना, ते देखील आकाशसमोर आल्यापासून राहणार नाही. तुमचा खरा चेहरा आकाशसमोर मी आणणारच, असं आता इथे भूमी ही रागिनीला म्हणत असते. आणि त्याच वेळेला रागिनी ही गप्प उभी असते. ती काहीही बोलत नाही आणि भूमीने ही बाजी जिंकलेली असते. आणि भूमी रागिनीला पुढे विचारते की मला सांगा आत्या, कसं वाटलं तुम्हाला हे नाटक? कसा वाटला हा खेळ? असं म्हणून ती आता पुन्हा तिला डिवचत असते. आणि पौर्णिमा आणि रागिनी आता गप्प बसतात कारण भूमीने त्यांना दोघींना चांगलाच या प्रकारे शह दिलेला असतो. आता काय बोलावं हे त्या दोघींनाही सुचत नसतं. मग आता भूमी पुढे काय काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.